गाडीचा आवाज काढता येत असल्यामुळे घरात खेळण्याची गरज कधी लागली नाही. समजून घ्या. तर सुरुवात अशी करतोय. काही मित्रांना माझ्या माहिती आहे की आम्ही कुठेतरी बाहेर ट्रेकिंगला गेलो की अशी एन्जॉय किंवा मजा चालू असते. तर आपण वावरताना बघतोय की कुत्रा हा जनरली आपल्या आजूबाजूला आपण बघतोय. तर आम्ही शिफ्टमध्ये असायचो सुरुवातीला मनोग्राफला वगैरे असताना. तर सेकंड शिफ्ट किंवा असं हे संपल्यानंतर येताना जनरली रात्री ही गँग असायची. म्हणजे आमचं घर भेटत होतं आणि तर ही गँग नेमकी आडवी यायची. तर मग गाडी थांबवून आपली रिॲक्शन अशी असते की एखादा दगड वगैरे शोधायचा किंवा काही जण गाडी थांबवत पण नाही. आपण सुतार सुटतोय एखादा दगड घेतला आणि त्या कुत्र्याच्या गँगच्या दिशेने जर आपण फेकून मारला तर साधारण त्या ज्या कुत्र्याला लागेल त्याची जी काही तो जो काही आवाज करेल तो साधारण मी ते ट्राय करतोय. तर दगड मारल्यानंतर कुत्रा साधारण असं ओढतो. तर हा अनुभव मी घेतलेला आहे दगड मारून. आणि ह्या आवाजाला एवढा मला रिस्पॉन्स कुत्र्यांचा मिळतोय कारण हा आवाज मी म्हणजे दगड मारल्यानंतर हा जो आवाज आहे आम्ही जे ट्रेकिंगला वगैरे कुठे जातोय बाहेर गावी तर त्या ठिकाणी ती गँग अनोळखी असतात. आपण म्हणजे त्यावेळेला असं त्यांना ओळखत नसते. पण मला ही सवय लागली की हा आवाज जर काढला तर कुत्री कुठं असतील तिथून आवाजाच्या दिशेने येतात आणि जाऊन भोंकायला लागतात. म्हणजे हा अनुभव मी घेतलेला आहे आणि काही साक्षीदार आहेत. हा एक जरा. दुसरं म्हणजे कोंबडी. कोंबडीचा आवाज साधारण असा कधीचा आमच्या कॉलेजची कुत्री मला बघत पण येतात एवढी ओळखतात. वाट व्हायला नाही तरी तू प्राण्यांचे आवाज करतोय. नंतर काही मनुष्य प्राणी आहेत. पहिला बकरीचा आवाज. हा बकरीचा आवाज. बेडू नको रे रेकॉर्डिंग होत नाही. कुठे काही वाद्यांचा आवाज मी इथं प्रयत्न करतोय. तर जे शास्त्रीय संगीतकार किंवा गायक वगैरे असतात म्हणजे बॅक साईडला बॅकग्राऊंडसाठी 1, 2 ते 3 तरी मला वाटतं जनरली लेडीज घेऊन बसते असतात. ती सतारच असते जनरली घेऊन म्हणजे सतार घेऊन त्या जे काही ते वाद्य आहे त्याचं एकच काम असते की जनरली बॅकग्राऊंडला नुसता तो एक सूर मिळवायचा असतो. तर त्याचा आवाज एक प्रयत्न करतोय. तबल्यातला एक टक्का असतोय. टक्का तर त्याच्यावर बडवल्यानंतर साधारण जो काही आवाज येतोय त्याचा एक प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर ड्रम सेट किंवा त्रिकोण किंवा ते जो एक व्यक्ती बसले असते इकडे गाण असते इकडे अशी वाद्य असतात. तर साधारण त्याचा एक आवाज
Bravo! One more! Bravo! One more! भावा तोडलीस तू भावा. शेतामध्ये आपण आता इथे निवांत बसलोय. आपले सैनिक तिकडे तणावाचं वातावरण तयार झालेलं आहे. तर त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती जी कशी असते म्हणजे साधारण काही मशीन गन किंवा बंदूक त्यातून सुटणाऱ्या गोळ्यांचा आवाजाचा एक प्रयत्न करतो. तर बंदुकीमधून किंवा तिथं जे वातावरण असेल बॉम्ब पडत असतील किंवा युद्धाच्या वेळेला ती एक साधारण प्रयत्न करते. वायुदलाचे जी विमानं असतात साधारण त्याचा एक प्रयत्न करतो जे दुरून येते आणि आपल्या जवळून असं गेलेल्याचा तो एक प्रयत्न करतो आवाज. हेलिकॉप्टरचा एक ट्राय करतो इथं आवाज निघते का बघूया. आवाज एवढे जाते की तेवढं नाही पाडायचे. तुझा आवाज तुला मोटरक्रॉस जी बाईक असते त्याचा एक हे करतो ट्राय. एक साधारण लांबून येते आणि जवळून जाते त्याचा एक आवाज. आवडता अभिनेता आहे माझा मराठी मकरंद अनासपुरे. तर मकरंद अनासपुरे साधारण संयोजक जर असले असते आपल्या स्नेह संमेलनाचे तर त्यांनी काय मत व्यक्त केलं असतं ते मी साधारण इथं उभं करतोय.